नमस्कार, आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम सरपंच महोदय यांना आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा। तर जाणून घेऊया आज साकोली तालुका ग्रामपंचायत चांदोरी येथे सरपंच यांच्याशी विकासीय कामाकरिता चर्चा करूया और माहिती घेऊया। आधी तुमचा परिचय सर। माझा परिचय विठ्ठल मोडकीराम मसराम, सरपंच चांदोरी। ह्या गावामध्ये तुम्ही आता किती वर्ष झाले जो ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सरपंच बनून आहात? आमची नियुक्ती 2021 ला झाली आणि आता पावणे 3 वर्ष होतील जवळपास आता। आणि ह्या 3 वर्षामध्ये तुम्ही काय विकास कार्य केले? विकास कार्य म्हणजे गावातील हा एक रोड झाला, हनुमान मंदिर ते बस म्हणजे ग्रामपंचायत। त्याच्यानंतर आपलं बसस्टॉपकडील सार्वजनिक स्वच्छतागृह त्याची दुरुस्ती। विकासीय कार्य जसं आपण करतो त्यात खूप सारे अडचणी वगैरे येतात, त्या अडचणी कशा प्रकारे येतात म्हणजे कसं? अडचणी आपण तशा बऱ्याचशा कामाची आपल्याला गरज आहे, परंतु जसं रोड आहे तर हे रोड आमदार खासदाराकडून मागतो आपण, परंतु ते काही वेळेवर मिळत नाही। किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्याकडून मागणी केली आहे परंतु ते काही मिळालेले नाही। आता जो 15 वित्त आयोग आहे त्याच्यामध्ये ठरलेला जो जिथे खर्च करायचा आपल्याला तर त्या बाबीवर आपण खर्च करत असतो। त्या अंतर्गत आपल्याला मागील वर्षी आपण मक्केटोल्याची अंगणवाडी आहे, शाळा आहे, तिथली रंगरंगोटी आणि अंगणवाडीची रिपेरिंग, स्वच्छतागृह, त्याचप्रमाणे जी आपली शाळा आहे जिल्हा परिषद शाळा चांदोरी, इथे पेवर ब्लॉक आणि स्वच्छतागृहाचा कामं केले गेले। ठीक आहे सर। कामं करताना अडचणी तर येतच राहतात, म्हणजे पैशाअभावी कामं होत नाही। बरोबर। आणि जेव्हा तुम्ही निवडणूक म्हणजे लढले, ह्या गावामध्ये निवडणूक लढले, त्यामागचा तुमचा उद्देश काय होता? सरपंच बनण्याचे उद्देश काय होता त्या गावाच्या विकासाकरिता? गावाचा विकास करावा हा एक उद्देश आणि लोकांची सेवा आणि गाव चांगला दुरुस्त कसा होईल यासाठी प्रयत्न करणे। तर आता याच वर्षी आपण एक म्हणजे गावामध्ये खूप असा अतिक्रमण झालेला होता, तर तो अतिक्रमण म्हणजे हटवण्यात आला। म्हणजे रोडावर गाई, म्हशी, शेळ्या, बंडी, बैल, ट्रॅक्टर, गणेश अशा प्रकारचा एक म्हणजे गावामध्ये रोडावर मंडप टाकले वगैरे अशा प्रकारचा अतिक्रम वाढलेला होता, तो लोक सहकार्यातूनच आपण म्हणजे यावर्षी काढण्यात आला। अतिक्रमणात काही अडचणी आल्या आणि काही बदल झाले? अडचणी आल्या, ज्यांच्या अतिक्रमण केला होता त्या लोकांनी म्हणजे 50% लोकांनी म्हणजे थोडासा विरोध केला, परंतु 50% लोकांनी ज्यांच्या होता त्यांनी म्हणजे सहकार्य केला। आपोआप सूचना भेटल्यानंतर आपलं साहित्य उच्चार केला। तर आमच्या चॅनलला तुम्ही सरकाराकडून शासनाकडून गावाकरिता व गाव विकासाकरिता तुम्ही काय मागणी करणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून? कोणाला? शासनाकडे। शासनाकडे मागणी चॅनलसाठी का गावासाठी? गावासाठी आणि विकासीय कार्यासाठी शासनाकडून काय मागणी करणार? शासन तर सध्या आपल्याला 15 वित्त आयोगमधून जो निधी देत आहे तो तर देतच आहे, आणि मग जे इतर काम आहेत त्याच्यामध्ये बरेचसे फंड वगैरे आहेत, जसं आमदार फंड आहे, खासदार फंड आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, CSR फंड आहेत। आपण त्यांच्याकडे मागणी करत असतो। काही प्रमाणात कामं भेटलेसुद्धा आहेत। आता जिल्हा परिषद फंडातून आता तो एक रोड आहे बसस्टॉप ते अशोकनगर, परत पाटबंधारे वेगळा नाही का तो आपला तो सुखरामच्या घरापासून तर तिकडे ती बाई नाही का कोणती ढोणेबाई, तर तो एक रोड पण मंजूर झाला आहे बांधकाम विभागातून। त्याच्यानंतर प्रकल्प ऑफिस आहेत त्यांच्या माध्यमातूनही मागणी केली आहे,
सौनगरला आदिवासी उपाययोजनेअंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये 2 रोडांची मागणी केली आहे. त्याच्यानंतर बिरसा मुंडाकरता पण प्रकल्प ऑफिसमधून मागणी केली आहे. सौर दिवे मुक्कीटोला आणि चांदुरीसाठी प्रकल्प ऑफिस भंडारा अंतर्गत प्रस्ताव पाठवले आहेत. अशा प्रकारे ज्यांच्याकडून आपल्याला फंड उपलब्ध होऊ शकतो अशाकडून मागणी करत असतो. हा, जेव्हापासून तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आले तेव्हापासून सरकारकडून योजना आल्या, तर तुम्ही आता योजना काय सुरू आहेत आणि लाभार्थ्यांना किती मदत मिळालेली आहे? रोजगार हमीचे कामाच्या माध्यमातून मागील वर्षी कामं झालेले आहेत. नाला सपाटीकरण झाला, त्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. त्याच्यानंतर जे काही गोटे आहेत, तलाव खोलीकरण नवेगाव तिथला झाला आहे मागील वर्षी. परत हे गोटे नाही का, गुरांचे गोटे, त्याला कोणते काम म्हणतो आपण? कुशल काम. त्याच्या प्रमाणात जे कोटे मंजूर होतात ते लाभार्थ्यांना दिले जात आहेत. तर बघितले मित्रांनो, चांदोरी येथील आमचे उपसरपंच यांनी कार्य व विकासीय कार्यक्रमाकरिता आपल्याला माहिती दिली आणि ग्रामपंचायत चांदोरी येथील विठ्ठलजी मसरामजी यांनी माहिती वगैरे दिली. खूप छान, मी तुमचे खूप आभारी आहे. आणि येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही म्हणजे कार्याला आणि येणाऱ्या नवीन वर्षाने काही सुरुवात करणार आहात? नवीन वर्षामध्ये आता 15 वित्ताच्या अंतर्गत प्रस्तावित जे कामं आहेत तर ते सुरू करणार. त्याच्यामध्ये नाली बांधकाम आहेत, काही शाळेच्या म्हणजे काय म्हणतो त्याला कंपाऊंड दिवालाच्या एक आहे त्याच्यामध्ये. आणि जे काम प्रस्तावित आहेत ते कामं सुरू होतील आता.